जास्त पाणी प्या आणि लवकर मरा। होय मित्रांनो, भरपूर पाणी प्या आणि खूप लवकर मरा। अरे बापरे, पाण्याने माणूस मरतो हे कसं शक्य आहे? भरपूर लोक असं म्हणतील की पाणी हे जीवन आहे, पण इथे तर पाण्याने मृत्यू होतोय असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? जास्त पाणी पिण्याने आणि माणूस मरण्याचा याचा काय संबंध आहे? हे यूट्यूबवर सांगणाऱ्यांना काय वेळ वगैरे लागला आहे का? असं बऱ्याचशा लोकांना हे ऐकल्यावर वाटलं असेल। कारण की भरपूर लोकांचं असं मत आहे की भरपूर पाणी पिलं पाहिजे। खूप जास्त पाणी पिणं हे आरोग्यासाठी लाभदायक असतं। जास्त पाणी पिल्याने आपली किडनी साफ होते, आपण निरोगी राहतो, आपल्या शरीरातला जो काही कचरा आहे तर तो योग्य प्रमाणात बाहेर जातो, असा भरपूर लोकांचा समज आहे। पण मित्रांनो, हा तुमचा समज नसून हा गैरसमज आहे। मग हाच गैरसमज दूर करणारी शास्त्रीय माहिती आज व्हिडिओमधून घेऊन आलोत। व्हिडिओमध्ये आज अशी माहिती घेऊन आलोय जी अतिशय अनोखी माहिती आहे, ज्यामधून तुम्हाला क्लिअर होईल की प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं कसं होऊ शकतं लवकर मरण्याचं कारण। या माहितीला प्राचीन आयुर्वेदाचा तशाच नवीन विज्ञानाचा सुद्धा आधार आहे। अगदी 2000 वर्षापूर्वीचं आयुर्वेद आणि आत्ता शोध लागलेले नवीन तंत्रज्ञान या दोघांची सांगड घालून अगदी डिटेल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। आणि याबरोबरच खरोखर किती पाणी आपण प्यायला पाहिजे, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल, तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील, तुमच्या शरीरातल्या सर्व घडामोडी अगदी व्यवस्थितपणे होऊ शकतील, याबद्दल देखील माहिती देणार आहोत। तर त्यामुळेच व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहता। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। आज आपण माहिती घेणार आहोत की जास्त पाणी पिल्याने कसं काय होऊ शकतो मृत्यू। आज तुम्ही पाहताय प्रत्येकजण सांगत असतो की जास्त पाणी पिणं अगदी गरजेचं आहे, ज्याने आपली किडनी साफ होते, लिव्हरला चांगलं राहतं, आपल्या बॉडीमधलं रक्ताभिसरण चांगलं होतं, असं प्रत्येकजण आपल्याला सांगत असतो। पण खरंच जास्त पिण्यामागं काही पाणी पिण्यामागं काही तथ्य आहे का? खरंच याने फायदा होतो का माणसाचा लवकर मृत्यू होतो? तर याविषयीच आयुर्वेदामध्ये वाग्भट ऋषींनी एक माहिती सांगितलेली आहे। वाग्भट ऋषींनी आयुर्वेदामध्ये एक वॉर्निंगच डायरेक्ट दिलेली आहे। वाग्भट ऋषी आयुर्वेदात म्हणतात की अगदी खूप तहान जरी लागली तरी सुद्धा आपण तेवढंच पाणी पिलं पाहिजे की जेवढी आपली तहान आहे। गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं हे नेहमीच हानिकारक असतं। मग तू म्हणाल थोडंसं जास्त पाणी पिल्याने असं होतं तरी काय? पण त्यावर वाग्भट ऋषी म्हणतात की अति पाण्याच्या सेवनामुळे पित्त, कफ यासारख्या 60हून जास्त आजार सुद्धा होतात। अति प्रमाणात पाणी पिल्यामुळे तुमचा जठर अग्नी मंदावतो, त्यामुळे तुमचं अन्न पचायला अडचणी येतात, त्यामुळे अपचन होणं, पोटात गॅस होणं अशा तक्रारींना सुरुवात होत असते। कारण की आपल्या जठरात असणारं जे काय ॲसिड असतं, जे आम्ल असतं, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं किंवा ते पातळ व्हायला सुरुवात होतं आणि आपलं अन्न पचत नसतं। आणि मग यामुळेच दिवसभर आळस येणे, पोटात गॅस होणं, अस्वस्थता येणं, चिडचिड होणं असे लक्षणं दिसायला सुरुवात होतात। त्याबरोबरच अतिरिक्त जास्तीच्या पाण्यामुळे किडनीवर दबाव यायला सुरुवात होतो, लिव्हरवर ताण येतो, हृदयाला सुद्धा ते पाणी जास्त प्रमाणात पंप करावं लागतं, त्यामुळे एकंदरीतच सर्वच आवर मोठा ताण येत असतो। आता मग हे झालं आयुर्वेदाचं। आता तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा आयुर्वेदावर भरोसा नाही, नवीन जे विज्ञान आहे ते काय सांगते ते आम्हाला सांगा। तर थांबा मित्रांनो, ते सुद्धा सांगतोय। ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाने एक मोठा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासात ते सुद्धा असं म्हटले की ड्रिंकिंग टू मच वॉटर कॅन किल अ पर्सन। त्या अभ्यासामध्ये सुद्धा असं निदर्शन आलेलं आहे की तुम्हाला तहान लागलेली नसताना जर तुम्ही पाणी जर पिलात तर त्यामुळे आपल्या शरीरात एक महत्त्वाचा क्षार जो सोडियम किंवा ज्याला मीठ म्हणतो त्याचं प्रमाण कमी होतं, त्याची पातळी ढासळते आणि या मिठाची पातळी ढासळल्यामुळे एक हायपोनाट्रेमिया नावाचा आजार त्या ठिकाणी होत असतो। या हायपोनाट्रेमियामुळे शरीरामध्ये विविध भागांना सूज येणे, इडिमा नावाचा आजार सुद्धा सुरू होतो, ज्याने आपल्या त्वचेवर नुसतं बोट जरी ठेवलं तर मोठा खड्डा पडत असतो आणि हा इडिमा हळूहळू शरीरभर पसरून जेव्हा मेंदूपर्यंत जात असतो आणि मेंदूमध्ये सोडियमची कमतरता ज्यावेळेस व्हायला लागते त्यावेळेस माणूस कोमामध्ये जातो आणि बऱ्याच वेळा त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। तुम्ही नेटवर हायपोनाट्रेमिया नावाचा आजार सुद्धा सर्च करू शकता आणि भरपूर लोकांचा ऑस्ट्रेलियात मृत्यू सुद्धा झाला असं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। याबरोबरच फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण पावण्याची सुद्धा प्रक्रिया मंदावत असते। आता तुम्ही म्हणाल की नेमकं आम्ही पाणी किती प्यायचं ते आम्हाला सांगा। आता भरपूर ठिकाणी अशी माहिती आहे की 2 लिटर प्यायला पाहिजे, 3 लिटर प्यायला पाहिजे, पण आयुर्वेद सांगतं की प्रत्येक माणसाला एकच नियम लागू होत नाही, प्रत्येक माणसाची सिस्टीम वेगळी असते। मग आयुर्वेदाने एकच नियम सांगितला की जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी पिलं पाहिजे आणि गरजेपेक्षा जास्त पाणी कधीच नाही पिलं पाहिजे। पण एक नवीन नियम असं सुद्धा सांगतो की तुमचं वजन जर 20 किलो असेल तर प्रति 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी, जर तुमचं 80 किलो वजन असेल तर दिवसाला 4 लिटर पाणी तुम्ही पिणं आवश्यक असतं। याबरोबर तुम्ही बैठे काम करत असाल तर तुम्ही 3 लिटर पर्यंत पाणी पिऊ शकता। तुम्ही जर अगदी व्यायाम वगैरे करत असाल किंवा मेहनतीचे कामं करत असाल तर तुम्ही जास्त पाणी पिलं पाहिजे। त्याचबरोबर उन्हाळा असेल किंवा असा ऋतू की ज्या काळात घाम येतो त्या काळात जास्त पाणी पिलं पाहिजे।
तर अशा विविध कंडिशननुसार विविध त्या ठिकाणी या गोष्टी होत असतात. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.